नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण गणित भाग 2 याचा सुरुवात करणार आहोत आणि पहिलं प्रकरण आपलं आहे समरूपता। तर त्याचा प्रॅक्टिस सेट 1.1 आपण बघणार आहोत। याआधी गणित भाग 1 दोन चलातील सामायिक रेषीय समीकरणे याचा पूर्ण प्रॅक्टिस सेट आणि तो प्रॉब्लेम सेट याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता। आणखीन एक व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपला पहिला लेसन आहे समरूपता। आता हा लेसन सुरू करण्याआधी म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करण्याआधी या लेसन मध्ये काही आपले गुणधर्म आहे, काही नियम आहे, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। जर ते आपण समजून घेतले नाही तर आपली कन्सेप्ट पण क्लिअर होणार नाही आणि आपला प्रॅक्टिस सेट सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही। मग त्यातला पहिला गुणधर्म, पहिली नियम, पहिला अट ही आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर। आता आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असेल तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं। आता तुम्ही म्हणाल एवढं मोठं सेंटेन्स आता आमच्या हे डोक्यावरून गेलं, आम्हाला काहीच कळलं नाही, तर घाबरायचं कारण नाही। आपण त्याला हे एक्झाम्पल थ्रू सिंपल इझी लँग्वेज मध्ये आता समजून घेऊ। आता आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे। तर आपण इथे माहिती आहे आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, तर आपलं सूत्र सांगा बरं काय आहे। क्षेत्रफळ बरोबर काय आहे हे आपलं तुम्हाला आठवत आहे का की त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे, 1/2 पाया गुणिला उंची। आता हे आपलं सूत्र आहे आणि हे सूत्र आपल्याला लक्षातच ठेवायचं, आपण विसरायचं नाही। त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिला उंची, त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिला उंची। ठीक आहे। आता इथे आपण एक्झाम्पल साठी दोन त्रिकोण घेतले। पहिला त्रिकोण कोणता आहे, ABC, आणि त्याचा पाया कोणता आहे, AD हा पाया आहे आणि हा 90 डिग्री मध्ये दाखवलेला आहे। पाया नेहमी लंब स्वरूपात असतो आणि तो 90 अंशाच्या कोनामध्ये असतो, म्हणून हा लंबाचा सिम्बॉल आहे, 90 डिग्रीचा सिम्बॉल आहे। ठीक आहे। आणि त्याची कोणता आहे, उंची काय आहे, AD। आता इथे दुसरा त्रिकोण कोणता आहे, PQR, आणि त्यांची पाया कोणता आहे, QR, आणि उंची काय आहे, PS। ठीक आहे। तर आता आपण इथे समजून घेऊया आपलं काय आहे, एरिया ट्रायंगल ABC। आता बरोबर आपलं सूत्र काय आहे, याचा क्षेत्रफळ काढायचं आहे, 1/2 पाया गुणिला उंची। आता हे आपल्याला सूत्र माहित झालेलं आहे। आता हे आपण ट्रायंगल ऑफ ABC, आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे। गुणोत्तर काढणं म्हणजेच भागाकार करणं, त्याला छेदस्थानी लिहिणं। म्हणून मग आता दोन त्रिकोणांचं गुणोत्तर, क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे, म्हणून आपण काय लिहिणार, दुसरा त्रिकोण कोणता आहे, एरिया ट्रायंगल ऑफ PQR बरोबर 1/2 पाया गुणिला उंची। आता पाया गुणिला उंची, आता हे आपलं दोन त्रिकोण आहे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर झालं। आता आपण इथे लिहूया की एरिया ट्रायंगल कोणता आहे, ABC। आता यामध्ये समान बघा, 1/2 कटले म्हणजेच काय आलं, पाया गुणिला उंची भागिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर पाया गुणिला उंची, म्हणजेच याची पाया किती आहे। आता इथे या साईडला आपण लिहून घेऊया, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC, आता पाया किती आहे BC गुणिला उंची किती आहे AD, आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा बेस किती आहे, QR PS। आता समजा इथे आपण नंबरिंग घेतले, आता आपल्याला आता एक्झाम्पल मध्ये विचारलं तर हे किती आहे, समजा आपण 10 सेंटीमीटर घेऊ, हे घेतलं आपण 5 सेंटीमीटर घेतलं। आता इथे आता हे 6 सेंटीमीटर घेऊ आणि इथे आपण हे समजा 12 सेंटीमीटर घेतलं आणि हे किती घेतलं, 4 सेंटीमीटर। मग आता हीच किंमत आपण या उदाहरणामध्ये टाकूया, एरिया ऑफ ट्रायंगल ABC। आता याचं काय आहे, BC किती दिलेलं आहे आपल्याला, 10 सेंटीमीटर, AD किती दिलेलं आहे, 6 सेंटीमीटर। आता एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे, PQR बरोबर बेस किती आहे, QR किती दिलेला आहे, 12, आणि PS किती दिलेला आहे, 4। आता इथे किती झालं, 10 सख 60 आणि
12 48 म्हणजे आता कशाच्या पाड्यामध्ये येतात 12 पंच 60 आणि 12 36 12 48 म्हणजे 5/4. आता हे काय झालं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. आता हे गुणोत्तर काय त्या त्रिकोणांच्या पाया व उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजेच रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हे आताच आपण शिकलेलो आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं. आताच आपण समजून घेतलेलं आहे. आता सेकंड पॉइंट आहे समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता हे समजून घेणार आहोत आपण. मित्रांनो आपली पहिली कन्सेप्ट कोणती होती की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असेल तर हे त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्या त्रिकोणांच्या पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता दुसरी कन्सेप्ट कोणती आहे जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल. आता उंची समान असेल तेव्हा काय होते की त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे संगत पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. संगत पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. पुन्हा सांगते आहे संगत पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते. आता ते कसं काय आता इथे बघा आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहे ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल ADC. आता ह्या कन्सेप्ट कडे इथे आपण लक्षात देऊया. आता आपल्याला या दोन त्रिकोणाचं पाया काढायचा आहे. या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर काढायचं आहे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. जर आपल्याला इथे बघा इथे इथे बाजूच्या आकृतीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहे. हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण आहे. तर आता या त्रिकोणाची उंची समान आहे. दोन त्रिकोणांची उंची समान आहे तेव्हा आपल्याला आपलं सूत्र काय होणार आहे तर आता बघा इथे एरिया ऑफ ट्रायंगल पहिला ट्रायंगल कोणता आहे ABD बरोबर किती होणार पाया गुणिला उंची. आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण असेल त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती होते पाया गुणिला उंची. मग इथे आपण पाया काय आहे इथे बघा BD. तर आता इथे आपण लिहून घेऊया पाया किती आहे BD गुणिला किती आहे उंची AD बरोबर. आता दुसरं काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC. याचा बेस किती आहे इथे बघा DC हा आहे म्हणून मग आता इथे काय होईल DC गुणिला AD. आता याच्यामध्ये AD समान आहे म्हणून हे दोन कटले म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABD बरोबर BD. आता हे काय होईल हा पाया गुणिला हा पाया है ना. तर बरोबर काय होईल BD भागिला एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर काय होईल DC. हे आपलं झालं दुसरा गुणधर्म. म्हणजे दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या त्रिकोणाची क्षेत्रफळ हे कशा एवढं असते पाया एवढं असते. त्या त्रिकोणांची जे पाय असतात त्याच्या एवढे असते. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं की उंची समान असेल तर त्याचं गुणोत्तर कसं असते पाया एवढं असते. उंची समान असेल तर त्याचं गुणोत्तर पाया एवढं असते. आता इथे एक्झाम्पल म्हणून इथे बघून घेऊया आपण. इथे जर किती आहे 10 आहे आणि हे 12 असेल समजा तर मग आपण याचं कसं करणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे PQS बरोबर काय होणार आता बघा BD म्हणजेच हा बेसच घ्यावा लागेल म्हणजेच 10 आणि इथे एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता आहे PSR बरोबर हे किती आहे 12 म्हणजेच 2 पंच 10 आणि 2 सख 12 म्हणजेच किती येणार 5/6 म्हणजेच हे कशाच्या बरोबर येणार पाया यांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात येणार. हा झाला आपला दुसरा गुणधर्म. आता आपण तिसरा गुणधर्म बघूया. आता तिसरं गुणोत्तर आपण शिकणार आहोत. दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ हे काय असतं उंचीच्या बरोबर असतं.
दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्याचं क्षेत्रफळ हे त्याच्या उंचीच्या बरोबर असते. म्हणजेच इथे आपण काय करणार आहे, इथे आपल्याला बघा दोन ट्रायंगल दिसत आहे. इथे आपण एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, पहिला ABC बरोबर. आता याचं काय येणार आहे, पाया गुणिला उंची आपल्याला माहिती आहे, पाया गुणिला उंची हे पहिलं गुणोत्तर आपण शिकलेलोच आहोत. मग दुसरं काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. दुसरा काय कोणता आहे, BC. बघा BCD हा आपला आहे, म्हणून BCD बरोबर. याचं पण काय येणार, पाया गुणिला उंची. आता या दोघांचं आपण लिहून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, छेदस्थानी काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता याचा पाया किती आहे, बघा ABC चा पाया किती आहे, BC आहे, म्हणून इथे आपण लिहून घेऊ BC. उंची किती आहे, ही उंची झाली याची AB, म्हणून AB लिहिणार. आता BCD चा पाया कोणता आहे, BC, आणि उंची किती झाली, BC. मग आता इथले BC कटले. मग आता इथे काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर AB, आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD बरोबर काय आलं, DC. ठीक आहे. आता आपण 3 गुणोत्तर शिकलो की दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे त्या त्रिकोणांच्या पाया गुणिला उंची, छेदस्थानी पाया गुणिला उंची यांच्या गुणोत्तराबरोबर असते. पहिला हा गुणधर्म. दुसरा गुणधर्म आपला कोणता होता, की जेव्हा दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ ही उंची जर समान असेल तर त्यांचा पाया येणार, आणि जर त्याचा काय आहे की पाया समान असेल तर त्याचं क्षेत्रफळ हे उंची गुणिला उंची. आणि चौथं काय आहे की दोन त्रिकोण हे अगदी समान असतील, त्याचे पाया आणि उंची हे दोन्ही समान असतील तर त्यांचं गुणोत्तर हे समान असते किंवा 1 असते, हे चौथं गुणोत्तर. तर मित्रांनो, इथे आपण 4 गुणधर्म शिकलेलो आहोत, आणि हे 4ही गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण की प्रॅक्टिस सेटमध्ये ते उपयोगी पडणार आहे. तर चला आता प्रॅक्टिस सेटकडे वळूया. मित्रांनो, सराव संच 1.1 मध्ये पहिलं उदाहरण आपलं आहे की एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. तर आपल्याला माहिती नाही की दोन त्रिकोण दिलेले आहेत. आपल्याला हे लक्षात आलं की दोन त्रिकोण आहे आणि त्यांच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. आत्ताच आपण पहिला गुणधर्म पाहिला होता की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे किती असते, पाया गुणिला उंची भागिला पाया गुणिला उंची असतं, है ना. मग आता आपण इथे समजा, इथे आता आपण बघू की समजा एक त्रिकोण आहे, तर पहिल्या त्रिकोणाचं समजा पहिला त्रिकोण आहे, तो पहिल्या त्रिकोणाचं म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ, पहिल्याचं समजा क्षेत्रफळ काढायचं आहे, तर म्हणजे त्याचं A1 आहे. त्याचा पाया किती आहे, पाया म्हणजेच त्याला काय म्हणू, बेस असते, म्हणून आपण त्याला B1 असं म्हणू. आणि तिसरं काय असते की उंची, तिसरं उंची म्हणजेच आपण हाईट असते, म्हणून त्याला H1 असं म्हणू. मग आता दुसरं क्षेत्रफळ आहे, दुसऱ्या त्रिकोणाचे आहे, मग दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग दुसरा त्रिकोण कोणता आहे, आपण त्याला A2 असं नाव देऊ. पाया आहे त्याला काय देऊ, B2, आणि उंची किती आहे, H2 असं नाव देऊ. आता इथे आपल्याला जे दिलेलं आहे ते सगळ्या गोष्टी आपण लिहून घेणार आहोत. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे, त्रिकोणाचा पाया म्हणजेच काय आहे, B1. B1 बरोबर किती दिलेला आहे, बघा इथे 9 दिलेला आहे. B1 बरोबर 9. देन H1 उंची दिलेली आहे 5, म्हणून H1 बरोबर किती आहे, 5. देन B2 बघा, B2 बरोबर किती आहे, 10, आणि H2 बरोबर किती दिलेले आहे, 6. आता आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण आहे, मग त्यांच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणून आपण काय करणार, इथे आपण लिहू डायरेक्ट A1 भागिला A2, है ना, बरोबर. आता याचा पाया काय आहे आपल्याला माहिती आहे, पाया गुणिला उंची, पाया गुणिला उंची. तर पाया किती आहे, बेस किती आहे, इथे आपण B1 गुणिला H1, आणि इथे B2 गुणिला H2.
आता B2 वरून घेतलं तर आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे हे लिहिणं आवश्यक आहे की आपण कोणता गुणधर्म इथे यूज केला. मग आपण इथे लिहू दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. त्याच्यानुसार आपण हे ठरवलेलं आहे ना की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. मग आता B1 किती दिलेलं आहे 9, H1 किती आहे 5 आणि B2 किती आहे 10 आणि H2 किती आहे 6. म्हणजेच 9 5 45 आणि 10 सख 60. म्हणजेच आता कोणत्या पाण्यामध्ये येतात त्रिक 45 आणि 15 चोक 60. म्हणजेच किती आलं 3:4 असं त्यांचं गुणोत्तर राहणार आहे. हे झालं आपलं फायनल आन्सर. मित्रांनो, आपलं दुसरं उदाहरण आहे की दिलेल्या आकृतीमध्ये ही जी बाजूची आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे, आकृतीमध्ये BC लंब AC दिलेला आहे. BC लंब AC म्हणजे हा लंब दिलेला आहे BC वर, हा जो आहे त्याचा हा लंब आहे आणि AD आहे त्याचा लंब AB दिलेला आहे. ठीक आहे. आता इथे बघा BC बरोबर किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. AD बरोबर किती दिलेला आहे 8. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABD काढायचा आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे आपण इथे लिहून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल काय काढायचं आहे आपल्याला ABC भागीला एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे ADB. आता इथे लक्षात पहा, इथे तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहेत. आता या दोन त्रिकोणामध्ये आपला हा काय झाला, हा काय झाला, हा पाया झाला या त्रिकोणाचा आणि ही उंची झाली. ठीक आहे. आणि दुसरा त्रिकोण आहे ABD, याचा हा काय झाला, हा पाया आहे आणि ही त्याची काय झाली उंची. म्हणजेच आता इथे दोन त्रिकोण आहेत. तर आता आपण जेव्हाही गणित पाहतो तर त्याच्यामध्ये बघायचं की पाया समान आहे की उंची समान आहे की दोन्ही समान आहे की दोन्ही वेगवेगळे आहे. हे चार गुणधर्म आपण जेव्हा लक्षात आपल्या ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की आपण उदाहरण पाहिलं की आपल्याला पटकन क्लिक होतं. आता या उदाहरणामध्ये काय आहे, आपला पाया समान आहे, मग आपलं काय येणार उंची भागीला उंची. आता हे प्रमेय आपल्याला घ्यावं लागेल. आता पहिल्याचा ABC याची उंची किती आहे BC आहे आणि ADB याची उंची किती आहे बघा AD दिलेला आहे आणि हे आपण कशावरून घेतलेलं आहे समान पायांचे त्रिकोण. का बरं आहे की समान पायांचे त्रिकोण आहे म्हणून समान पायांचे त्रिकोण आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज केला आहे, हा गुणधर्म इथे यूज केला आहे. आता BC किती दिलेला आहे 4 दिलेला आहे आणि AD किती दिलेला आहे 8. म्हणजे 4 1 4 4 2 8 म्हणजे त्याचं गुणोत्तर किती आहे 1:2 असं आहे. म्हणजेच आपल्याला आता लिहिता आलं पाहिजे की ट्रायंगल ऑफ ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर किती आहे 1:2. संपला विषय. आपल्याला चार गुणधर्म दिलेले आहेत आणि ते चारही गुणधर्म आपल्याला एकदम डोक्यामध्ये फिक्स करून ठेवायचे आणि ते गुणधर्म आपल्या लक्षात आले की उदाहरण पाहता क्षणी आपल्याला ते सॉल्व्ह करता येणार आहे. आता नंतर जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. हे आपला तिसरा एक्झाम्पल आहे. शेजारील आकृती 1.14 मध्ये ही आकृती दिलेली आहे. याच्यामध्ये PS, आता हा PS दिलेला आहे. PS लंब आहे RQ वर हा PS लंब आहे आणि QT हा लंब दिलेला आहे. इथे बघा इथे अँगलच दिलेला आहे. QT लंब आहे PR वर. आता हे आहे. तर आता आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येकाची व्हॅल्यूज इथे सांगितलेले आहे. आता PRQ किती दिलेला आहे 6, PS किती आहे 6 आणि PR किती आहे 12 आणि QT आपल्याला किती आहे हे काढायचं आहे. आता इथे आपल्याला एक ट्रायंगल दिसतो आहे. या ट्रायंगलचा फक्त विचार करा. जर मी आता या ट्रायंगलचा विचार करत असेल तर जर मी त्याचा आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलचं गुणोत्तर काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल काय असते PQR. या ट्रायंगलचा मला विचार करायचा आहे तर त्याचं मला गुणोत्तर काढायचं आहे. तर 1/2 पाया गुणिले उंची मला सूत्र माहिती आहे. जर मी पाया याचा हा पकडला तर मला उंची ही घ्यावी लागेल कारण की हा लंब आहे म्हणून इथे काय आहे QRQ इंटू काय आहे PS. आता 1/2 RQ किती दिलेला आहे 6, PS किती दिलेला आहे 6 म्हणजेच काय झालं 1/2 गुणिले 36 म्हणजेच इथे काय आले 18. म्हणजेच इथे येणार एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती आले
18. आता मी हा लंब पकडला या त्रिकोणामध्ये, मी आता हा बेस पकडला. बेस कोणता पकडला? PR हा बेस पकडला. तर माझा लंब कोणता होणार? कोणता होणार? QT. हा T आहे. तर आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2. आता मी पाया कोणता पकडलेला आहे? PR गुणिला QT. आणि इथे आपल्याला लिहावं लागेल की पाया काय आहे? पाया PR असताना हे आता आपल्याला लिहावं लागेल. आता 1/2. PR किती दिलेला आहे? PQR आपलं काढलेलं आहे, हे 18 ला आहे. PR आपल्याला माहिती आहे की किती आहे? PR 12 आहे आणि QT आपल्याला काढायचा आहे. मग इथे 18 बरोबर आता काय होणार? बेस अख 12 म्हणजे 6 गुणिला QT. आता या साईडला आपण करूया. QT बरोबर काय होणार? 18/6 म्हणजे QT बरोबर काय आलं? sin 3 18. म्हणजेच हे आपलं QT ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. अशा प्रकारे आपण तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं. मित्रांनो, ही आकृती बघितल्यानंतर तुम्हाला थोडंसं किचकट वाटणार आहे, तर गोंधळून जायचं कारण नाही की बिलकुल सोपं उदाहरण राहणार आहे. तर बघा, या आकृतीमध्ये AP आणि लंब BC दिलेला आहे. AP हा लंब BC वर दिलेला आहे, हा लंब दिलेला आहे आणि AD पॅरलल आहे. आता BC ला लंब कोणती आहे? AD. हे दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे, एकमेकांना समांतर आहे. जेव्हा दोन रेषा समांतर असतात आणि त्याच्यामध्ये जर त्रिकोण दाखवला असेल, त्रिकोण असेल, तर तेव्हा त्यांची उंची समान असते. हा चौथा गुणधर्म आहे. आणि जेव्हा पाया आणि उंची यांचं गुणोत्तर म्हणजे पाया आणि उंची हे दोन्ही समान असेल, तेव्हा त्यांचं गुणोत्तर काय असते? 1 असते. हे आपल्याला माहिती आहे. मग आता इथे बघा, इथे उंची ही पॅरलल आहे, म्हणजेच इथे उंची सुद्धा समान आहे आणि या दोन त्रिकोणामध्ये पाया पण समान आहे. आता दोन त्रिकोण कोणते? नेमकं तुमचं गोंधळ होणार, म्हणून एक मी या त्रिकोणाला दाखवते आहे की ABC हा त्रिकोण बघा. ABC हा त्रिकोण जो काढलेला आहे, या त्रिकोणाकडे ABC या त्रिकोणाकडे लक्ष द्या. आणि पहिला मग आता आपल्याला लिहावं लागेल की एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता आपल्याला गुणोत्तर कशाचं काढायचं आहे? आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता याचा पाया किती आहे? याचं बघा, ABC चा पाया कोणता आहे? पाया आपला हा आहे, पाया BC आहे आणि उंची किती आहे? AP ही आहे, AP आहे ना. आणि याची उंची BCD. आता बघा, BCD हा जो ग्रीन कलरचा दिसतो आहे, BCD, याचा पाया कोणता आहे? याचा पण पाया कोणता आहे? BC हा पाया आहे, म्हणजे पाया हे आहे आणि उंची ही काय झाली? समान झाली. म्हणजेच इथे काय येणार? 1/. का बरं 1 येणार? कारण की पाया आणि उंची दोघांची समान आहे. म्हणून आपण इथे लिहावं लागेल पाया व उंची समान असलेले, पाया व उंची समान असलेले त्रिकोण, आता हे समान आहेत, म्हणून मग आता आपल्याला इथे काय लिहावं लागेल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. दुसरं काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल BCD. यांचं गुणोत्तर किती आहे? 1:1. हे अगदी सोपं एक्झाम्पल आहे आणि अशा प्रकारे आपण हे चौथं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. तर फक्त आकृती किचकट आहे. आपल्याला लक्षात ठेवताना आपल्याला 4 गुणधर्मापैकी कोणता गुणधर्म इथे सूट होतो ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपण या प्रॅक्टिस सेट मधला शेवटच्या एक्झाम्पल कडे जाऊया. प्रॅक्टिस सेट मधलं आपलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे हे आणि खूप सोपं आहे. तर आता आपण इकडे लक्ष देऊया, थोडंसं इकडे लक्ष द्या. इथे बघा, इथे ट्रायंगल दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये PQ लंब BC दिलेला आहे, AD लंब BC दिलेला आहे. तर आपल्याला पहिले विचारलेले आहे PQB. आता या ट्रायंगल कडे लक्ष द्या. PQB म्हणजेच PQB हा छोटा ट्रायंगल झाला आणि मोठा ट्रायंगल बघा
PBC. आता PBC याच्यामध्ये हा आपण ग्रीन कलरचा करतो आहे, ब्लॅक कलरचा करूया आपण. PBC हा डार्क कलर PBC. आता या ट्रायंगलकडे, या ट्रायंगलचा तुम्हाला विचार करायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल म्हटलं की त्याची लांबी पाया गुणिला उंची असते. मग आता याची पाया कोणता आहे? PQB याचा, या ट्रायंगलचा PQB याचा काय आहे? BQ हा पाया झाला आणि उंची काय झाली? PQ झाली. आणि मोठा ट्रायंगल PBC याचा पाया काय झाला? BC झाला आणि उंची PQ झाली. तर आता उंची समान आहे, म्हणजेच आता काय येईल? पाया भागिला पाया. तर आता याचा पाया काय आहे? PQB चा पाया किती आहे? BQ आहे आणि भागिला किती आहे? PBC चा काय झाला? BC झाला. म्हणजेच आता आपल्याला इथे लिहावं लागेल समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण है ना. मग आता सेकंड एक्झाम्पल कडे बघूया आणि त्याआधी आपण हे थोडंसं इरेज करून घेणार आहोत. दुसरं एक्झाम्पल PBC. इथे बघा हे ब्लॅक कलरने केलेलं आहे PBC आणि ABC हा मोठा ट्रायंगल झाला. आता PBC याच्यामध्ये बेस कोणता झाला आपला? BC हा बेस झालेला आहे, BC हा बेस झालेला आहे आणि ABC त्याचा पण बेस इथे हाच आहे. म्हणजेच आता इथे बेस म्हणजेच पाया समान आहे. तर म्हणजेच आता काय होईल? उंची भागिला उंची. म्हणजेच आता PBC ची उंची किती झाली? PQ झाली आणि ABC ची उंची काय झाली? AD झाली. आणि इथे आपल्याला लिहावं लागेल समान पायांचे त्रिकोण. काय लिहावं लागेल? समान पायांचे त्रिकोण है ना. आधी हे आपण इरेज करून घेऊया. तिसरं एक्झाम्पल कडे बघा. तिसरं एक्झाम्पल ABC मोठा त्रिकोण आहे आणि ADC हा छोटा त्रिकोण आहे ना. मोठा आणि छोटा हा मोठा त्रिकोण आहे ABC. या त्रिकोणाकडे बघा आता. ABC आणि ADC. आता याचा बेस हा झाला, ABC चा बेस हा झाला आणि उंची काय झाली? AD झालेली आहे. आणि दुसरा ADC ची उंची पण हीच आहे आणि बेस काय झाला? DC झालेला आहे. म्हणजेच आता काय इथे उंची समान आहे. म्हणजेच इथे काय येईल? पाया भागिला पाया. तर म्हणजेच आता ABC ची काय आहे? ABC चा पाया किती आहे? BC आणि उंची किती याची? ADC चं काय आहे? DC. आणि इथे आपल्याला लिहावं लागेल समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. आणि आधी आपण हे इरेज करून घेऊया. एक्झाम्पल बघा ADC. आता ADC हा आपला एक त्रिकोण आहे आणि PQC दुसरा आपला हा PQC हा दुसरा त्रिकोण आहे ADC. आता याच्यामध्ये आपलं सूत्र आहे की पाया गुणिला उंची, पाया गुणिला उंची. आता याच्यामध्ये पाया पण समान नाही आणि उंची पण समान नाही. मग आता ADC आता या त्रिकोणाचा पहिले विचार करा. ADC तर याचा पाया काय होणार आहे? आपला CD पाया काय आहे? DC गुणिला AD. आणि इथे काय येणार? PQC चं काय होणार? PQC चा पाया कोणता आहे? QC झाला. म्हणजेच QC गुणिला PQ. आता इथे आपल्याला लिहावं लागेल की उंची, पाया गुणिला उंची यांचं गुणोत्तर असलेलं प्रमाण. तर मित्रांनो इथे अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे.